नमस्कार. आज आपण बाबूराव बागुल यांची मरण स्वस्थ होत आहे ही कथा पाहणार आहोत. कथेचं नाव आहे मरण स्वस्थ होत आहे. मी आणि माझा कविमित्र घरात होतो. तो अंथरुणावर उताना पडला आणि खिशातील कागद हातात घेऊन म्हणाला, मगाशी जेवताना मी लिहिलेला मजकूर आता काव्यात बसवतो. तोवर तू तुझी कथा पुढं ओढ. मी कथा पुढे ओढू लागलो, पण कथा जागची हालत नव्हती. मी कागद फाडून टाकले. तसा माझा मित्र म्हणाला, माझी ही कविता बरोबर आकार घेत नाही. साला कच्चाच मजकूर तुला वाचून दाखवतो. ही मुंबई आहे. या मुंबईला स्वातंत्र्याचं स्वप्न सर्वांआधी पडलं आहे आणि स्वातंत्र्याचं साक्षात दर्शनही सर्वांआधी घडलं आहे. यंत्रयुगाचा जन्म याच मुंबईत झाला आणि यंत्रयुगाचा प्रकाश याच मुंबईच्या रस्त्यानं बसून दाही दिशात दौडत गेला. हे शहर अतिभव्य आहे, दिव्य आहे आणि ते एक महाकाव्यही आहे. हे मुंबईचे रस्ते म्हणजे त्या महाकाव्याचे सर्ग आहेत. स्वातंत्र्याचं गंगावतरण या मुंबई शहरात झालं आणि स्वातंत्र्याचं गंगाजल या मुंबईच्या रस्त्यानं गावोगाव वाहत गेलं. कारण हे रस्ते शाहिरांच्या रक्तानं न्हालेले आहेत, शूरांच्या पराक्रमी प्राणाला वाहून पुनीत झालेले आहेत. आणि हे शहर शंकराप्रमाणे रुद्र भयंकर आहे. कशी वाटली? या हिऱ्यांना मी कवितेच्या कोंदणात पैलू पाडून बसवतो आणि मराठी कवितेतला एक मौलिक दागिना देतो. मी टेबलावर पाय पसरीत म्हणालो, दे. आणि मी लिहित असलेल्या कथेचे कागद घेऊन कथेचे शीर्षक लिहिले, मरण मुंबईत स्वस्थ होत आहे. काय लिहिलंस? मरण मुंबईत स्वस्थ होत आहे. छान, आता कथा जमेल. अन तो त्याची कविता जमवू लागला. पण त्याला कविता जमत नव्हती. लिहिलेली प्रत्येक ओळ तो खोडीत होता, दुसरी लिहित होता, कागद भरल्यावर कागद फाडून टाकीत होता आणि मलाही वैताग आला होता. मीही कागद खराब करून कंठाळलो आणि वैतागून म्हणालो, चला फिरून येऊ. साली माझीही कविता कोंदणात बसत नाही. बळ लावून ढकलली तरी आत शिरत नाही. शालनसारखी हट्टी आणि नकटी आहे. चलो. आम्ही दोघे वस्तीत बाहेर आलो. मुख्य रस्त्याला लागलो. रस्त्याच्या रेल्वेच्या बाजूला एकाखाली एक अशी पुष्कळ पाले होती. दुसऱ्या बाजूला दुकाने, एक बँक आणि शाळा होती. पालांच्या बाजूने मला हाक आली, मास्तर. मी तिकडे पाहिले. भीमू कदम तोल सावरीत माझ्याजवळ येऊन म्हणाला, ब्रँडीसारखी आहे, घेता का? मी घेत होतो. घेताना तुम्ही दिसला म्हणून हाक मारली. चला. जेवलोय, आता नको. बाईनं आणली की तुम्ही? ती साली कालपासनं पुन्हा बेपत्ता झाली. आता लवकर येईलसं वाटत नाही. फार मारली होती. सारखी बाजूच्या मद्रासनीचा संशय घेत होती. माग त्या केरवला मणीवाल्याचा, त्याच्या आधी त्या आता सडून मरू लागलेल्या पोरीचा संशय घेत होती. मास्तर, सालं त्या पोरीचं वय आता 16-17 असेल, पण आतून बाहेरून सडली, रगात पिती झाल्यासारखी दिसते. तरी कंबार लचकावीत चालते. बरी चढली. फार लवकर चालू झाली. आई पण तशीच तरणी पोर टाकून एका खाटकाबरोबर पळून गेली. आणि खरं सांगू मास्तर, मना बाई आवडत नाही. असतं काय तिथं, हाडं आणि कातडं. मी नाही असाच माग खून केला आणि आयुष्याचा असा सत्यानाश केला. तवापासून मला बाईचा आणि बाटलीचा कंटाळा येतो, राग येतो. पैसा हातात असला म्हणजे मी बाटलीकडे जातो, नाहीतर हाय आपली पुडी गांजाची. आणि ती भांडायला लागली, रडून पाया पडायला लागली, संशय घ्यायला लागली म्हणजे तिच्याजवळ जातो, कंटाळा येतो, जातो. ते बघा, ते भूत तुमच्याकडे टक लावून बघत आहे, जातो. सोला कोणीतरी येईल, साला कोणीतरी येईल, पिऊन जाईल. तो उरलेली दारू प्यायला त्याच्या पालात शिरला आणि आम्ही आमच्याकडे पाहणाऱ्या त्या पोरीकडे पाहू लागलो. ती जुन्या पुराण्या पोत्यानं बनविलेल्या तिच्या पालाशी उभी होती. तिचे डोळे, तोंड सुजलेले होते
आणि तोंडावर काळे डाग आणि तांबूस चट्टे दिसत होते. अंगावर धर पातळ नव्हते आणि तिच्या पोटात अन्न होते की नाही हे कळत नव्हते. पण ती फार थकलेली, गळून गेल्यासारखी दिसत होती. वयाच्या केवळ 17व्या वर्षी जीवनानं त्या गरिबाला काय भयंकर शिक्षा दिली. केवळ आई पळून गेली म्हणून पोट भराया ती धंद्याला लागली. साली ही एक जन्मठेप आहे. पण दिली कोणी? का दिली? गुन्हा काय? चल. आम्ही रस्त्याने चालू लागलो. पालाकडे पाहू लागलो. प्रत्येक पाल रेल्वेने फेन्सिंगचा आधार घेऊन उभे केलेले होते. रेल्वे फेन्सिंगच्या बाजूने 4-5 फूट उंच होते आणि रस्त्याच्या बाजूने रस्त्याला मिळालेले होते. चारी बाजूंनी केलेले कंताण पोते उडून जाऊ नये म्हणून त्यावर दगड ठेवलेले होते. त्या पालाकडे आणि विशेषतः दारू पीत बसलेल्या भीमूकडे बघत माझा मित्र म्हणाला, तो फार निराश दिसतोय, मरणोत्सुक दिसतोय. त्याची तुला काही माहिती आहे? आहे. त्याचं नाव भीमू कदम. तो सातारकडचा, मराठा क्षत्रिय घराण्यातला. त्याच्या कुठल्या तरी पूर्वजानं परंपरेने प्राप्त झालेल्या धनदौलतीचा धुराळा केला. त्याच्यानंतर नावारूपाला आलेला फक्त भीमू हा एकुलता एक माणूस होता. पण त्यानं खून केला. कोणाचा? बायकोचा. का? सांगतो. त्यावेळी तो पहिलवान होता. त्याच्या नावाचा अगाचा गावोगाव पसरत होता. त्याला पाहून उभा गाव थरकत होता आणि गावोगावचा लहान थोर त्याला मान देत होता. असा तो काळोखात पडलेलं कूळ वर काढीत होता. नाव कमावित होता आणि नाव कमावण्यासाठी शरीर, कीर्ती वाढविण्यासाठी बायकोच नाव घेत नव्हता. अन तो पुढे येतो आहे म्हणून त्याखाली करण्यासाठी त्याचा याच गावातील पिढ्यांचा शत्रू त्याच्या बायकोवर जाळं टाकीत होता. सहवासासाठी उतावी झालेली ती बाई काही महिन्यातच त्याच्या जाळ्यात घावली आणि आंधळ्यासारखी तो सांगेल तशी वागू लागली. तशी आवईची आग गावात धुमसू लागली. त्यालाही चटके देऊ लागली. एक दिवस संध्याकाळी आखाड्यात न जाता घरात घुसलेल्या त्याच्या शत्रूला आणि बायकोला ती नागवी एकत्र असताना कुऱ्हाडीनं खांडोळी करून मारलं आणि सरळ पोलीस ठाण्यावर जाऊन त्यानं खरी हकीकत सांगितली. जेलमधून सुटल्यावर तो जगण्याबद्दल, मरण्याबद्दल एवढा उदासीन झाला होता की त्याला गावी जावंसं वाटलं नाही. नोकरी धंदा करावासा वाटला नाही. वाटेल ते काम करीत होता. पोटापुरतं खाऊन उरलेले पैसे दारूत उधळीत मिळेल तिथे झोपत होता. पोलिसांनी नेलं तर खुशाल 8 दिवस कस्टडी भोगून येत होता. असं रस्त्यावरल्या कचऱ्यासारखं वाऱ्यावर उधळत त्यानं 5 वर्षे घालवली आणि वांद्यांच्या खाडीकडेच्या झोपडपट्टीत त्याला ही बाई सापडली. ती आहे कचकडची झाडूवाली. बघशील तर चाट होशील. अंगानं भरलेली, रंगानं गोरी, डोळ्यात काजळ घालणारी आणि 2-4 बिल्डिंगमधील कुटुंबाचे संडास धुणारी. त्या कुटुंबातील काहींना हातभट्टीच्या बाटल्या पुरवणारी. मोठी नखरेल आणि जहाबाज. 5 वर्षानंतर भीमूला बायकोची गरज वाटू लागली म्हणून तो तिच्या संगती राहू लागला. तिलाही तो एवढा आवडू लागला की त्याला कमवून खाऊ पिऊ घालू लागली. त्याला येणारे निराशेचे जबरदस्त झटके सहन करू लागली. मार खाऊ लागली. वांद्याला असताना एका मित्रानं देऊ केली म्हणून कत्तलखान्यातील मेंढरं, बकरी कापण्याची नोकरी त्यानं स्वीकारली. तो निराशेनं एवढा बदलून गेला होता की तो खुशाल बकरी, मेंढरं कापू लागला. काही दिवसात भराभर कातडी कुशलतेने उसवू लागला. एकदा मेंढरांच्या गळ्यावर सुरी फिरवीत असताना मरत्या मेंढराची नजर त्यानं बायकोवर घाव घातली. त्यावेळी झाली होती तशी त्याला दिसू लागली. तिची धडपड त्याला त्या मेंढरात दिसू लागली अन कोर्टात त्यानं दिलेली जबानी तरवारीसारखी लखलखीत होऊन त्याच्या डोळ्यापुढं तळपू लागली. साहेब, माझं कुळ गेल्या कैक पिढ्या अंधारात खितपत पडलं होतं. मी वर काढीत होतो, नाव कमावीत होतो आणि ती माझी बायको जरा थांबली असती, कळ काढली असती तर मेली नसती. पण ती माझ्या नावावर, तपावर कुऱ्हाडी घालू लागली. मला माणसातून उठवू लागली.
म्हणून उठलो आणि तिच्यावर तिच्या बापावर कुऱ्हाड घातली. आता जगण्याची हौस संपली, फाशी द्या असं म्हणाला. वा वा, सुंदर. पुढं काय झालं? ही आठवण त्याला झाली तशी त्यानं सुडानं वेडं होऊन त्या रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या मेंढरावर भराभरा घाव घालायला सुरुवात केली. त्याचा तो खुनी आवेश पाहून बाकीचे खाटीक मंडळी धावली. त्यांनी त्याच्या हातातून सुरी काढून घेतली आणि त्याला शांत केलं. त्याची नोकरी गेली आणि खराब केलेलं मटण आणि त्यामुळे झालेलं नुकसान मालकानं भरून घेतलं. मग त्याला निराशेचे एवढे जबर झटके येऊ लागले की तो अन्न खाईना, झोपेना, सारखा एके ठिकाणी बसून राहत होता. अन्न गांजा ओढीत होता. ती कचकटची बाई काम करी, त्याला दारू देई, माणसात आणू पाही, पण कोसळत्या पावसानं त्याला आलेली ग्लानी काही कमी होईना. प्रत्येक पावसाळ्यात त्याला असे जबरदस्त झटके येत. तो वेड्यासारखा सुन्न बहिरा होई, नाहीतर उत्पात करी. त्याच वेळी वांद्याच्या खाडीकाठचं त्याचं झोपडं वाहून गेलं. त्यानं दुसरीकडे वाचलेलं सामान घेऊन नवं बांधलं. म्युन्सिपाल्टीनं ते मोडलं. त्यातून सामान वाचलं ते घेऊन तो इथं आला. हे मोडल्यावर तो कदाचित दुसरं बांधील किंवा बांधणारही नाही. एखाद्या वेळी गांजा ओढावी, दारू प्यावी, तसा गाडीखाली सहज जीव देईल आणि त्याची बायको म्हणजे ती झाडूवाली दुसरा नवरा करील. कवी मित्र म्हणाला, आत्ताच करते. 8 दिवस बाहेर राहून येते. तो तिला काही म्हणत नाही. कोडगा आहे, भाडकाऊ आहे म्हणून नाही, तर तो एखाद्या साधूसारखा उदास आहे. जगणं त्याच्या ठाई एक झालेलं आहे. मन मेलेलं आहे किंवा यापेक्षाही त्याचं दुखणं वेगळंही असेल. काय भयानक कॅरेक्टर आहे. यावरच तू कथा लिही. मरण मातीमोल आहे हे नाव दे. इतक्यात गाडी धडधडत गेली. आमची दोघांचीही नजर तिकडे गेली. गाडीच्या उजेडात 4-5 बायका रेल्वेच्या बाजूला आमच्याकडे पाठी करून आणि बाजूला टमरेल ठेवून बसल्या होत्या. आम्ही शरमून नजरा खाली केल्या आणि खाली मान घालून कविमित्र म्हणाला, ते कुणाचं झोपडं? ते रानू नागवेकराचं. तो क्षयी आहे. त्याला 4 मुले आहेत. बायको इथल्या काही बंगल्यात घरकाम करते. तो बूट पॉलिश करतो, परंतु बूट पॉलिश करणारी लहान मुलं त्याला धंदा करू देत नाहीत. आणि तो काम करताना खोकू लागला तर क्षयजंतूपासून वाचण्यासाठी गिराईक नाकाला रुमाल लावून उठतं, चालू लागतं. कोणी अर्धवट कामाचे पैसे देतात, कोणी देत नाही. त्यामुळे या झोपडपट्टीची आणि माझी ओळख झाली. घरात मन लागेना म्हणून बागेत येऊन लिहित बसलो होतो. तोच बोंबाबोंब झाली. एका तडफडणाऱ्या माणसाकडे लगबगीने माणसं जात असल्याचं पाहून मीही तिकडं धाव घेतली. बघतो तर हा रानू नागवेकर छाती दाबून वेदनेनं तडफडत होता. घामानं भरला होता. मी चौकशी केली तेव्हा कळलं की त्याची बायको आजारी आहे. 4 मुलं आहेत. त्याला क्षय आहे. काहीतरी पैसे कमावण्यासाठी तो दिसेल त्या माणसाचे बूट पकडी, खाली टाकलेली चप्पल उचलून पॉलिश करू लागे. असाच त्या माणसाचा बुटाचा पाय त्यानं धरला आणि तो बूट सोडवू लागला. तसा पाय सोडवून घेण्यासाठी त्या माणसाने पाय जोरानं झाडला. त्याची लात रानूच्या छातीत बसली. इकडे रानू तडफडत होता आणि उडाणटप्पू दिसणारा कडक कपड्यातील तरुण त्याची छाती चोळीत होता. दुसरा एक मध्यमवर्गीय म्हातारा त्याच्याजवळ बसून उपरण्यानं वारं घालीत होता आणि पुष्कळ माणसांनी त्या लाथा झाडणाऱ्या तरुण गाढवाला गराडा घातला होता. कोणी म्हणत होतं, त्याला पोलीस स्टेशनावर न्या, डॉक्टरला बोलवा, त्याला सोडू नका, मारा. 1-2घांनी तर त्याला मारण्याचं ठरवलं. काही लोक मध्ये पडले. तो तरुण प्रत्येकाला ओरडून सांगत होता, त्याला काही लागलं नाही, त्याचं ढोंग आहे, तो पैसे घेण्यासाठी तसं करतो आहे. आणि इकडे रानूचं तडफडणं वाढत होतं. त्याच्या तोंडातून लाल थुंकी येत होती. ती गर्दीनं पाहिली तशी सबंध गर्दी तरुणावर उलटली आणि त्यानं घाबरून एक 10ची नोट रानूला दिली आणि मोठ्या मिन्नतवारीनं सुटका करून घेतली. नंतर मी त्याला सहानुभूतीनं बागेत भेटला असताना विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं
की तो जेव्हा म्हणाला तो पैसे घेण्यासाठी करतो आहे, त्यावेळी त्याचेच शब्द पकडून त्याला फसवण्याचं मी ठरवलं. मी नंतर खरोखरच खोटेपणानं पाय झोडू लागलो. पैसे मिळाले आणि त्यातून माझ्या बायकोचं दुखणं पुरं केलं. 8 दिवस पोरांना भात मिळाला. दररोज कोणीतरी लाच झाडावी म्हणून मी प्रत्येकाची पाय गपकन धरतो, पण कोणी लाच झाडीत नाही. 10-5 रुपये देत नाही.